हाय एव्हरीवन. सुजीच्या पोळ्या बनवण्यासाठी हा केसरी रवा घेतला आहे, 1 वाटी ही मोठी, आणि ते थोडासा असा भाजून घ्यायचा, अगदी थोडा भाजायचा, नाहीतर एकदम खूप उपीटला भाजते तसं भाजलं तर चिकटपणा निघून जातोय, मग पोळ्या सुक्या होतात. थोडा गरम करून घ्यायचा, असाच वाळला. हा केशरी रवा आहे, बारीक रवा. सुजी रवा पण मोठा मिळतो, तो काय त्यामुळे ते जरा जास्त मोठा असते, त्याच्या पोळ्या छान होतात. 1 मिनिटभर भाजून घेतलं तर गॅस बंद करायचा. आणि काढून घेतला. परत गॅस चालू करायचा. मी ह्याच वाटीनं, रवा घेतलेल्या वाटीनं पाणी 1 वाटी. तो रवा जास्त फुलतो त्यामुळे आणि अर्धी वाटी पाणी घालायचं, कारण का सुजी घट्ट झाली पाहिजे, पोळीला अशी मुटके करून भरता आले पाहिजे, त्यामुळे 1.5 वाटी पाणी घालायचं. आणि पाण्याला उकळी आणायची आणि चिमूटभर मीठ घालायचे. उकळी येऊपर्यंत इकडे त्या वाटीने गूळ पावडर आहे, गूळ अख्खा गूळ घातला तरी चालतो. आणि गूळ पावडर त्याच्यामध्ये घालत आहे. ही 1 वाटी, 1.5 वाटी घातली तरी चालेल, किंवा गोड वाटत खूप गोड पाहिजे असेल तर जरा जादा घालावी. आता मी ते ही गूळ पावडर ॲड करते. गोड व्हाव्या म्हणून थोडी 1.25 वाटी गूळ पावडर घातली, आणि बारीक केलेली वेलची पावडर 1 चमचावर. आणि त्याला उकळी येऊ द्यायची. आता मार्केटला सध्या गूळ पावडर खूप आहे, त्यामुळे मी आता गूळ पावडरच आणले. गूळ पावडरमुळे जरा गोड कमी होते, त्यामुळे अशी गुळाची ढेप्यातला गुळ आणून घातला तरी चालतो. पण हा ओरिजिनल गुळ असा असतो म्हणून हा वापरते. आणि ह्या पोळीबरोबर तूप लागते म्हणून हे तूप कडवा ठेवले, आणि दूध पण तापवले. त्या पोळीबरोबर तूप लागतेच, तर मग त्या पोळीला काय मजा आहे.
आता हा भाजून घेतलेला रवा थोडा थोडा घालायचा, थोडा घालून हलवायचं म्हणजे गुठळ्या होत नाही. नंतर थोडा घालायचा. म्हणजे असं हलवत राहायचं. हे चांगलं शिजवून घ्यायचं. सोजी चांगली शिजवून घ्यायची पाण्यात. आणि त्यात जायफळ पावडर, नाहीतर मग ओले आले किंवा सुंठ पावडर पण घातली चालते. आणि खसखस वगैरे लावून पोळ्या लाटतात. आणि ही पोळी खूप 2-3 दिवस टिकते, असे ठेवून पण खाता येते. दुधाबरोबर खाता येते, तुपाबरोबर, किंवा मग अशीही गोड लागते चहाबरोबर वगैरे. आता यातलं पाणी आटल्यावर ते शिजल्यानंतर असे हे येतात, असे वर बुडबुडे येतात, असं सोजी शिजल्यावर. मग बंद करायचं. झाकून ठेवायची. ते झाकून ठेवल्यावर मुरते आणि घट्ट होते. घट्ट झाल्यानंतर गोळा मळायचा. हे खूप अगोदर करून ठेवायला लागते, मग थंड व्हायला लागते, मग पोळ्या त्याच्या करता येतात. म्हणजे कणकेची पारी करून त्यामध्ये असा गोळा करून भरायचा. ते नंतर दाखवते. आता हे झालंय. आता एक थोडा वेळेला मुरू द्यायचं, गॅस बंद करायचा आणि झाकण ठेवून हे निवल्यानंतर याचे गोळे खूप छान होतात. मळून घ्यायचे तेलाचा हात लावून मळून घ्यायचं. आणि नंतर याचे गोळे करून ह्याच्यामध्ये पोळीच्या पारीमध्ये घालायचे आणि पोळ्या बनवायच्या. आता नंतर पोळ्या दाखवते.